नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. प्रशासनाचा हलगर्जीपणा, अर्धवट कामामुळे एकात्मता चौकात आयशर ट्रक रुतला. शहरात सुरू असलेल्या भूमिगत पाईपलाईनच्या कामाचा फटका आता वाहनधारकांच्या खिशाला बसू लागला आहे. अर्धवट काम करून रस्त्यावर केवळ कच्ची खडी टाकल्याने आज संध्याकाळी एकात्मता चौक परिसरात एक आयशर ट्रक वाईट रीतीने अडकला. यामुळे वाहनधारकाला नाहक मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. गेल्या दिवसांपासून मालेगावच्या विविध भागांत खोदकाम करून पाईप टाकले जात आहेत. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत न करता केवळ खडी टाकून ते बुजवले जात आहेत. आज एकात्मता चौकातून जात असताना एका आयशर ट्रकचे मागील चाक खोलवर रुतले. अखेर जेसीबी पाचारण करावा लागला. या सर्व प्रक्रियेत ट्रक चालकाला तब्बल 2,000 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला. सांगावे तरी कोणाला, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठेकेदारांना मी म्हटलं, भाऊ तुम्ही हे काम करतात ना, एक तर लिकेज पाहून येतं, लिकेज पाहत नाही, ते दिलं त्याचे टाकतात दाबतात आणि इकडे फायनल होतं. कसं आहे काका, हे जर मालेगाव तालुक्यात आहे ना, सर्व ठेकेदार बी लोकप्रतिनिधी बी तेच आहेत. तो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. पण मुद्दा असा आहे, हा पैसा जो आहे ना सरकारचा, म्हणजे जनतेचा पैसा आहे आणि ह्याच्यातून हे करतात. आणि तो मला हे हक्काला शिकवतो की आम खाऊ, कुठली काय गोष्ट म्हणते, म्हटलं तू आरामखोर, म्हटलं दुसऱ्या राज्यातून भाई जो तो वाड़ूज पंढरपुर से खत लेके आया वाला खेती का 3 टन, और जो तो 3 टन में मेरी गाड़ी जो तो ऐसी हो गई है, ये रास्ते की दुर्दशा कैसी है. पैसा जो निधि आ रहा वो कहाँ जा रहा, किधर जा रहा है ये निधि, ऐसे इसमें जा रहा है क्या. ये गाड़ी वाले का नुकसान है. हमारी सीट बेल्ट हो गई. ये तो जीसीबी वाले अब 2-3 हजार रुपए लेंगे हमारे से, हमको बच रहे 2,000 रुपए. हमने खाना क्या, कमाना क्या, और बच्चों को ले जाना क्या. ऐसा रोड का विकास होगा, ऐसा मालेगांव का विकास होगा तो गाड़ियाँ वाले गाड़ियाँ बंद कर देंगे यहाँ पे आना, और जो है तो हमारा धंधा बंद हो जाएगा सब. तो हम विनती करते सरकार से, मुख्यमंत्री सर से, कि रोड जो है तो सही बनाओ और उसका डिसीजन सही जो, और जो है तो सही आदमी वहाँ पे काम को रखो, और जो है तो उसका डिसिप्लिन सही रखो. ये डिसिप्लिन सही नहीं रहने की वजह से जो है तो हमको सबको तकलीफ हो रही, गाड़िया वालों को, ट्रांसपोर्ट वालों को. तो इतनी विनती है मुख्यमंत्री सर से हमारी, और मालेगांव के आमदार सर से, कि जो है तो काम पे सही ध्यान देकर सही जो है तो मालेगांव का विकास करो. जैसा बोर्ड है वैसा विकास करो, सिर्फ बातों का विकास मत करो, काम का विकास करो, और जो है तो सबको सहकार्य करो, जनता को भी सहकार्य करो. इकबाल मूसा शेख नाम है मेरा. कुठले तुम्ही? राणा रामबड़, तालुका अंबड़, जिला जालना, और वालूज पंढरपुर से मैंने गाड़ी भरी हुई है. सामाजिकता माहिती अधिकार करता मी. हे गाडी एक अंबड की आपली वाळूची असं आहे, हे कॅम्पर रस्त्याला छत्रीच्या अलीकडे बाहेरगावची गाडी आहे, 2-2.5 टनाची, मुख्य रस्त्यावर डायरेक्ट फसून गेलेली आहे. अशी परिस्थिती आहे. तर तिथेच आपल्या प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ सूचित करा की असं तिथे ते काम कोणत्या ठेकेदाराने केलेले आहे. आणि मुख्य रस्त्यावर अशी परिस्थिती आहे, पण ती बाहेरगावचा ड्रायव्हर येतो तर त्याला मदत म्हणून तात्काळ यंत्रणा. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप पोपटराव मोरे. पत्रकार बांधवांना एक विनंती करतो की अनेक लोक इलेक्शन काळात स्वतःच्या वल्गना करत होते, परंतु आज मला सांगायचं आहे की हा मालेगावचा मुख्य रस्ता आहे आणि इथे जवळच बाजार समिती सुद्धा आहे. इथे मोठे वाहनं येतात, परंतु आज रोजी इथे काय माझ्या माहितीप्रमाणे 2-2.5-3 टनाचा लोड असेल तर इथे मुख्य रस्त्यावर हे डायरेक्ट वाहन जाऊन बसलेलं आहे. अशी जर परिस्थिती असेल तर मालेगावचं सर्वात मोठं दुर्दैव असे आहे की विकास 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 म्हटला जातो, हा विकास फक्त नावापुरताच आहे आणि असंख्य शासनाच्या पैशांचा आकडा दाखवला जातो. आता कुठे गेला हा आकडा, मला दाखवावं. आज रोजी परिस्थिती अशी आहे, मलम दुखणं गुडघ्याला आणि मलम याचा शेंडीला, अशी परिस्थिती मालेगावच्या विकासाची झाली. तरी पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की हे सर्व इथले शहरीचे आमदार असतील, ग्रामीणचे आमदार असतील, आपले मंत्री महोदय यांना ही गोष्ट दिसायला पाहिजे आणि अशी परिस्थिती यांनी आढावा घ्यावा की इतका निधी खर्च केला जातो आणि तो निधी कुठे जातो. अशी जर कधी मेन मुख्य रस्त्यावर अशी परिस्थिती आहे तर सर्व छोट्या रस्त्यावर कशी परिस्थिती असेल.
तर तात्काळ आयुक्तांपर्यंत हा व्हिडिओ हा जे सर्व चित्रीकरण जायला पाहिजे. अशी परिस्थिती आहे बघा, अशी ट्रॅफिक जाम होते अशामुळे हा फटका जनतेला बसतो. कालच प्रजासत्ताक दिन 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजेच्या राज्यात जर अशी परिस्थिती जर कधी झालेली आहे तर तात्काळ दखल घेतली पाहिजे यांनी. आणि अशी परिस्थिती आहे तर याची कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, अशी परिस्थिती आहे मालेगावच्या विकासाची. तर बघा, असा जर विकास होत असेल नुसता कागदावरच आणि प्रत्यक्षात अशी परिस्थिती आहे तर जनतेने राहावं कसं, जगावं कसं, तर लक्ष द्यावं. पत्रकार बांधवांना विनंती आहे की हा व्हिडिओ ही बातमीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत हे सर्व चित्र जायला पाहिजे.